नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपण जेव्हा जेवतो ना तेव्हा जेवत असताना एका श्लोकाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि तो श्लोक असा आहे: मुखी घास घेता करा हा विचार, संतुलित आहाराचा करूया स्वीकार, षड्रस भोजनाचा हट्ट धरावा, स्वास्थ्य रक्षणाचा मंत्र हा जपावा. या आहारानुसार विचार केला तर एक प्रश्न मनात येऊन जातो की घरामध्ये असणारी अन्नपूर्णा आपल्या कुटुंबियांना नेहमी पोषक अन्न मिळावं, पौष्टिक अन्न मिळावं यासाठी सतत झटत असते. ती वेळात वेळ काढून सगळ्यांसाठी खूप सुंदर प्रकारे जेवण तयार करत असते. पण हीच सखी या कामाच्या रामरगाड्यात स्वतःच्या अन्नाकडे तितकं लक्ष देते का? खरं तर याचं उत्तर नाही असं आहे. पण तिला स्वास्थ्य रक्षणासाठी संतुलित आहार घेण्याची नितांत गरज आहे. कारण फक्त तिचं स्वास्थ्य रक्षण त्याच्यामुळे होणार नाहीये, तर येणारी पुढची पिढी सुद्धा यावरती अवलंबून आहे. आणि म्हणूनच सखीने तिच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. याच दृष्टिकोनातून आजच्या सखी सह्याद्रीच्या विषयाची निवड केली आहे. पाहूया आजचा आपला विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत महिलांसाठी संतुलित आहार या महत्त्वाच्या विषयावर. आणि प्रत्येक सखीने खरं तर ह्याकडे लक्ष द्यायला हवंय. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये सुद्धा एक अशीच तज्ज्ञ सखी उपस्थित आहे. आज आपल्याबरोबर आहेत आहार तज्ज्ञ वैशाली मराठे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि खरंच सगळ्याच सखींनी स्वतःकडे या गोष्टीचं लक्ष देणं हे आवश्यक आहे. संतुलित आहार नेमका कसा ठेवायचा आणि त्याचं काय महत्त्व आहे हे आजच्या भागातून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम आहार तज्ज्ञ वैशाली मराठेजींची मी ओळख करून देते. त्यांच्याबद्दल अधिक सांगायचं म्हणजे वरिष्ठ आहार तज्ज्ञ ते आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे, पाताळगंगा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट येथे आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत. त्याचबरोबर आहार विज्ञान या विषयामध्ये त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. हॉटेल मॅनेजमेंट या विषयात MBA त्यांनी केलेलं आहे आणि सर्टिफाईड डायबेटिक एड्युकेटर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. 20 वर्षांचा अनुभव त्यांच्याबरोबर आहे. त्याचबरोबर हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून वोकार्ड, ज्युपिटर, कोहिनूर, रिलायन्स, हिरानंदानी, आदित्य बिर्ला अशा असंख्य हॉस्पिटल्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आज आपल्याला महिलांसाठी संतुलित आहाराचं महत्त्व मॅडम समजावून सांगणार आहेत. आजचा आपला विषय आहे महिलांसाठी संतुलित आहार. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आहार तज्ज्ञ वैशाली मराठे. तेव्हा आता आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आणि जसं आपण म्हणतो संतुलित आहार घ्यायला हवा हे आपण अनेक ठिकाणी वाचतो, ऐकतो. बरेच वेळेला या गोष्टीची पुनरावृत्ती पण होत असते. पण नेमकं संतुलित आहार म्हणजे काय हेच अनेकांना माहिती नसतं. तर मला वाटतं या निमित्तानं संतुलित आहाराची आपण काय व्याख्या कराल, काय सांगाल याविषयी अधिक? अगदी बरोबर की बऱ्याच जणांना संतुलित आहार हा काय आहे हे माहीत नसतं. आणि सर्वप्रथम मला म्हणायचं की तो श्लोक जो तुम्ही सांगितला तर खरंच खूप छान आहे आणि त्याच्यातनं बरंचसं घेण्यासारखं आहे. आणि संतुलित आहार म्हणाल तर आत्ताच्या आपल्या जीवनशैलीमध्ये की पोषक आहार घेतल्याने आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याची शरीराची कार्यरचना चांगली चालण्यासाठी आत्ताचे होणारे जे आजार आहेत ते न होण्यासाठी आपल्याला जास्त करून चांगला आहार, पोषक तत्व घेतली पाहिजे. जसं की ऊर्जा मिळते संतुलित आहाराने, आपल्याला चांगली प्रथिनं मिळतात, खनिजं मिळतात. खनिजं म्हणजे मिनरल्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, हे सगळं आयर्न, हे सगळं आपल्याला त्यातनं मिळतं. तर ह्या सगळ्यांचा बॅलन्स असणं, संतुलन असणं, ठेवणं आपल्या आहारामध्ये, तर हे एक ती व्याख्या होऊ शकते. पण त्याच्यामध्ये 5 अन्न घटकांचा समावेश असला पाहिजे. म्हणजे 5 अन्न घटक म्हणजे कोणते? तर आम्ही 5 फूड ग्रुप्स म्हणतो. एक त्याला पिरॅमिड असतो, फूड पिरॅमिड. त्याच्यामध्ये 5 फूड ग्रुप्स असतात की ज्याच्यामध्ये सिरियल्स, पल्सेस, दाल, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, नॉनव्हेज, नट्स अँड ऑइल सीड्स आणि काही प्रमाणात तुमचे फॅट्स अँड ऑइल्स. तर जेव्हा तो पिरॅमिड आम्ही एक्सप्लेन करतो तेव्हा आम्ही सांगतो की खालचा बेस जो आहे तो जास्त प्रमाणात फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सने ठेवा. आणि मग तुम्ही सिरियल्स, म्हणजे आपलं जेवण हे कुठल्याही प्रकारे आपण पहिलेच पोळी, भाकरी किंवा भात ह्याच्याशिवाय कंप्लीट होत नाही. त्यामुळे हा 5 अन्न घटकांचा समावेश असणं हे मेन हा समतोल आहाराचं
व्याख्या म्हणू शकतो आपण. खरं आहे. मला वाटतं आपण तुम्ही म्हणाल तसं की हा पिरॅमिड आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसतोय आणि याच पद्धतीने जर आपण आहार घेतला तरच त्याला आपण संतुलित आहार असं म्हणू शकतो, असं मॅडमने आपल्याला आत्ताच सांगितलं. मॅडम, मला याच दृष्टीने एक मनात प्रश्न हा आला की आपल्याकडे पूर्वी ना खूप चांगल्या पद्धतीने ताट वाढलं जायचं आणि ते ताट वाढण्याची व्यवस्थित पद्धत होती की डाव्या बाजूला काय वाढावं, उजव्या बाजूला काय वाढावं, मग ते ताट वाढताना कशी काळजी घ्यावी. इव्हन आपल्याकडे पानावरती जेवलं जायचं, केळीचं पान असेल किंवा, तर त्याचं साधारण संतुलित आहाराच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, काय सांगाल आपण? खरं सांगायचं तर आपले पूर्वी सगळेजण किती छान, त्यांना सगळं आपण आता हे शिकतोय पण त्यांना किती माहिती होतं किंवा त्यांनी कसं, आपण डावी बाजू उजवी बाजू म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळे क्षार आपण ठेवायचो की सगळ्या चवीप्रमाणे, की आंबट, गोड, तिखट, खारट हे सगळं असायचं. पण सायंटिफिकली आम्ही जेव्हा बघायला गेलो तर त्याच्यामध्ये कसं आहे की डावी बाजू ही कोशिंबीर, चटणी किंवा एखादं खीर आणि उजव्या बाजूला 2 भाज्या, पण एकामध्ये एक भाजी आपण असं ठेवायचो की जी हुसळ असते, बरोबर, नंतर भाजी असते. पण मग त्याचा बॅलन्स कसा, तर ह्या साईडने तुम्हाला जास्त प्रमाणात फायबर्स मिळत आहेत, करेक्ट, ओके, आणि ह्या साईडने तुम्हाला पण फायबर्स, त्याच्याबरोबर जीवनसत्व प्लस प्रोटीन म्हणजे प्रथिनं मिळत आहेत तुम्हाला. तर ह्या सगळ्याचा बॅलन्स आपण म्हणजे आपण डाळ पण म्हणजे वरण ठेवतो, तर हा सगळा बॅलन्स ठेवला आणि मध्ये आपण एक आपली भात म्हणा, पोळी म्हणा असं आपण ठेवतो आणि त्याच्यामुळे सगळ्याचा समतोल हा त्यांनी तेव्हाच शिकला होता आणि मांडला. आणि बसून पंक्तीत बसून खाणं म्हणजे डायजेशन चांगलं होणं, खाली बसून खाणं. आताच्या आपल्या ह्याच्या जीवनशैलीमुळे ते होत नाही किंवा आपल्याला बसवत नाही बरेच वेळा, पण पूर्वी आपण ते बसून खाणं त्याने डायजेशन खूप चांगलं व्हायचं. खरंय, ते एक कारण होतं की ते ताट वाढण्याची पद्धत की ज्याने सगळे 5 अन्न घटक मी जे सांगितले ते एका वेळेला तुम्हाला मिळत पण होते आणि प्लस त्याच्यामध्ये आपलं डायजेशन पण चांगलं राहतं. खरंय. मला वाटतं आणि ती पंगत असायची त्याच्यामुळे एकमेकांच्या स्पर्धेने म्हणा की Yes. पोटभर व्यवस्थित न लाचता जेवलं सुद्धा जायचं आणि वेळ दिला जायचा. आता यालाच जोडून अर्थात प्रश्न आहे की आता प्रत्येकाचंच आयुष्य, प्रत्येक सखीचं सुद्धा आयुष्य इतकं पटापट जायला लागलंय, फास्ट व्हायला लागलंय की इतकं ताट वाढून जेवणं किंवा मग ती पंगत बसणं ह्या गोष्टी आता खरंच शक्य नाही आहेत. आणि म्हणून ना ताटामध्ये काहीतरी बदल झालेत. तर मग ते बदल पूर्वीचे आणि आत्ताचे हे आम्हाला जाणून घ्यायला आपल्याकडून नक्की आवडेल. कसं आहे की आता मी मगापासून तेच सांगते की आताची जीवनशैली बदलल्यामुळे की ती पद्धत बदलली आहे, पण तरी असं आहे की समतोल आहार किंवा संतुलित ठेवणं हा असं नाही की एकाच वेळेला आपण ते सगळं ताटामध्ये असणं. आता पण आपण खातो तसं, पण आता कसं झालंय की एक सलाड, एक भाजी असं, पण परत आपण ते बॅलन्स ठेवते किंवा पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही त्याचं संतुलन ठेवलं तर जास्त चांगलं आहे. असं नाही की एकाच वेळेला सगळं खालतं. आताच्या वेळेप्रमाणे ह्याच्याप्रमाणे तुम्हाला ते एका वेळेला सगळं खाता येणं शक्य नसतं आणि जीवनशैलीप्रमाणे होणारे चेंजेस आपल्या शरीरामध्ये पण तेवढेच चेंजेस आहेत. आपण तेवढं कार्यशक्ती म्हणजे आपण तेवढी ऊर्जा स्पेंड पण करत नाही की आपली कुठे आपण एनर्जी स्पेंड करत नाही तेवढी की फक्त बऱ्याच वेळा आपलं बसून काम असतं, त्यामुळे तेवढं एका वेळेला खाणं. कारण पूर्वी कसं त्यांची कामाची पद्धत पण तशीच होती, त्यामुळे त्यांनी तसं आहार खूप महत्त्वाचा होता. पण आत्ताचं कसं आहे, आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपली जीवनशैली तशी नाहीये. बरंचसं आपलं काम टेबल वर्क असतं, त्यामुळे आपल्याला एका वेळेला ॲट अ टाइम नाही, पण आपण पूर्ण दिवसभरामध्ये त्याचं संतुलन ठेवलं तर आपल्याला नक्कीच त्याची कमतरता भरून काढता येऊ शकते. नक्कीच. मला वाटतं हा तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की पूर्वीच्या लोकांची कामं सुद्धा तशीच होती आणि म्हणून तितकं जेवण आणि तेवढी जी ऊर्जा आहे आवश्यक तेवढी ते जेवणाच्या माध्यमातून त्या प्रमाणात घेत होते. आता याच्यात थोडाफार बदल नक्कीच झालाय. तर हा जो बदल झालाय त्यानुसार सखीने काय आहारात बदल केले पाहिजेत हाच मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. कारण आता प्रत्येक सखी सकाळी लवकरात लवकर जितकं तिला आवरता येईल तेवढं आवरते, घरच्यांसाठी जेवण करण्याचं काम करते, पटापट स्वतःचा डबा भरून ती नोकरीला जाते, संध्याकाळी येते. मग ह्या सगळ्या कामाच्या रामरगाड्यामध्ये तिनं तिच्या आहाराचं संतुलन नेमकं कसं साधलं पाहिजे? हो, बरोबर आहे की आताच्या सगळ्या वर्किंग वुमन्स आपल्या ज्या आहेत, सखी सगळ्या आपल्या आहेत की आपण स्वतःसुद्धा की सगळे सांगतात की असं करा तसं करा. मुळात त्यांना चांगला गायडन्स मिळणं पण खूप महत्त्वाचं आहे, मार्गदर्शन
मिळणं खूप गरजेचं आहे. त्यांनी मार्गदर्शन त्यांना मिळालं तर ते नक्कीच त्याच्यावर सगळ्या ह्या गोष्टींवर उपाय शोधू शकतात. कारण खरंच सांगायचं तर एवढं त्यांना रोजचं वेळेअभावी सगळ्यांसाठी तुम्ही एवढं करत असतात, पण त्या ह्याच्यात ती स्वतःला विसरत असते. इवन काय होतं की आपण जेवायला बसलो की कधी जेवताना असं होतं की तिच्यासाठी काही उरत नाही, बरोबर. की म्हणजे उरत नाही म्हणल्यापेक्षा की कधी भाजी संपली आहे, मग ती म्हणते जाऊ दे तुम्ही संपवा, मी ह्याच्याबरोबर खाईन. मग त्या ह्याच्यामध्ये पण ती ऑलवेज कॉम्प्रोमाइज करत राहते, असं असतं. तर तेव्हा तिने चांगलं मार्गदर्शन घेणं, वेळेअभावी जो तिला डाएट आपला किंवा आपलं आहार ठेवता येत नाही त्याचं मार्गदर्शन घेणं. कारण हल्ली कोणी उठून येतं आणि आम्ही न्यूट्रिशनिस्ट आहोत आणि आम्ही गाईड करतो, पण असं नाही आहे 3 महिन्याचा कोर्स करून कोणी पण तुम्हाला मार्गदर्शन करणं. आणि जेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये 5 वर्ष पुढे अजून काही वर्ष ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं असतं, 6-6 महिने आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर केस स्टडीज केलेल्या असतात, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त चांगलं तर त्या योग्य मार्गदर्शन तिला मिळणं खूप गरजेचं असतं की तिला तिची जीवनशैली काय आहे आणि तिने त्याच्या जीवनशैलीमध्ये, कारण प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे, त्यामुळे तिची गरज काय आहे, तिने तिच्यावर कसं ओव्हरकम करावं हे तिला मार्गदर्शन जर चांगलं मिळालं तर ती नक्कीच त्याच्यावर मार्ग काढू शकते. नक्कीच मला वाटतं आणि या दृष्टिकोनातून आज आपल्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे हे नक्की आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला शुभांगी मुळे प्रश्न विचारतात रत्नागिरीहून. नमस्कार शुभांगीजी. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न, मी शुभांगी मुळे रत्नागिरीतून बोलतेय. बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की हल्ली नॉनस्टिकचं फॅड भरपूर आलेलं आहे. जर्मनची भांडी अल्युमिनियमची वापरतात आणि पितळी भांडी वगैरे म्हणलं की मागच्या काळातलं काहीतरी आहे असं समजतात, लोखंडी किंवा पितळी भांडी. तर याबाबत तुमचं मत काय? बर, नक्की. मला वाटतं खूप छान प्रश्न त्यांनी विचारलाय. त्यांचा प्रश्न हा आहे की आपल्याकडे सध्या नॉनस्टिकचं खूप वेळ आहे लोकांमध्ये आणि ॲल्युमिनियमचा वापर किंवा जर्मन याचा वापर आणि पितळी भांडी जी पूर्वीची आपल्याकडे आपण बघतो मोठमोठ्या पातेल्या वापरल्या जायच्या कलई करून, तर ते पितळी भांडी आता मागे पडली आहेत. तर त्यात अन्न शिजवणं हे चांगलं आहे का, यावर तुमचं काय मत आहे? आत्ताची भांडी आणि पूर्वीची भांडी आणि त्यात केलेला आहार काय सांगाल? हो, खूप छान प्रश्न आहे. आता परत तसंच झालेलं आहे की सध्या ॲल्युमिनियम आणि हे परत तेवढं तुम्ही वापरू नये, हा त्याच्यामध्ये न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन होत नाही, म्हणजे तेवढं हे मिळत नाही. त्यामुळे परत तुम्ही त्या जुन्या ह्याच्यावर या आणि नॉनस्टिकपेक्षा आणि तुम्ही स्टीलच्या भांड्यांमध्ये किंवा कलई केलेल्या भांड्यांमध्ये तुमचं जे अन्न तुम्ही शिजवतात त्याच्यामध्ये न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन हे खूप चांगलं होतं. त्यामुळे तुम्हाला मिळणारे खजिनं प्रथिनं ह्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं राहतं. तर ॲल्युमिनियममध्ये शिजवणं हे आता परत असं झालेलं आहे की तुम्ही ते त्याच्यामध्ये करू नका, शिजवू नये. जेवढं अवॉइड करता येईल तेवढं आपण त्या गोष्टी अवॉइड कराव्या. नक्कीच. मला वाटतं म्हणजे जुनं ते सोनं आपण म्हणतो ते इथेही या बाबतीत खरं आहे आणि ही पूर्वीची भांडी जी आहे ती खरं वापरायला हवी. असं म्हणतात की कलई करणाऱ्या लोकांचा शोध मिळत नाही किंवा ते घेता येत नाही, किंवा अगदी खरं सांगायचं तर सखींची ही पण तक्रार असते की जे आपल्याकडे काम करणारी एखादी सखी असेल तर ती कलई केलेलं भांडं घासायलाही तयार होत नाही, पण ती कलई केलेल्या भांड्यात मॅडम जसं म्हणाल्या तसं त्याच्यातलं जे अन्न आहे ते नक्कीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच मला वाटतं याविषयी आपण अजूनही पुढे बोलणार आहोत आणि आपल्याला मॅडम मार्गदर्शन असंच पुढेही करणार आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत महिलांसाठी संतुलित आहार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वरिष्ठ आहार तज्ज्ञ वैशाली मराठे. ब्रेक पूर्वी आपला विषय झाला होता, एका सखीने प्रश्न विचारला ज्याच्यामध्ये आपला भांड्यांचा विषय झाला आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की खरंच पूर्वीची भांडी जी आहे ती वापरायला नक्कीच चांगली आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे की प्रत्येक सखी खरंच तिचं आत्ताचं स्वरूप बघितलं कामाचं किंवा हे स्पर्धात्मक आयुष्य बघितलं तर ती म्हणते की हे सगळं बरोबर आहे, पण हे सगळं आम्ही कधी करू, आम्हाला तितका वेळ नाही. तर वेळ नाही ही तिची तक्रार असते. तर याच्यावरती वेळेचं नियोजन नेमकं कसं साधलं पाहिजे आणि त्यात मग आहाराचं संतुलन कसं साधलं पाहिजे ही एक मोठी समस्या असं मला वाटतं की वेळेचं
आणि आहाराचं, असं दोन्ही संतुलन साधण्यासाठी आम्हाला आपण काय सांगाल? वेळेचं आणि आहाराचं संतुलन ठेवण्यासाठी आणि ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी असं केलं की तुम्ही जर 1-2 दिवस आधी तुमचा मेनू तुम्ही जे काय बनवणार आहात तर त्याचं आधीच नियोजन करून ठेवलं की मला उद्या हे करायचं, किंवा 2 दिवसाचं तुम्ही घरामध्ये तेवढे इन्ग्रेडियंट्स आणून ठेवले की मला आज उद्या डब्याला हे आहे तर मी हे करायचं आहे. तर त्याप्रमाणे तिचं एक थोडा आदल्या दिवशीच तिने जर सगळं त्याची तयारी करून ठेवली तर त्यामुळे तिचा एक तिचा टाईम वाचेल. सेकंडली की माइंडफुल इटिंग म्हणतो आम्ही, की भूक लागली तिला तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स तिला काय ठेवता येतील, की भूक लागली आता तर बरेच वेळा आपल्याला अवेलेबल असणारं आपल्याला इझिली आपण कॅरी करू शकतो आपल्या पर्समध्ये. तर काही ड्रायफ्रुट्स असतात ते थोडे करा, किंवा चणे, किंवा आपला चिवडा मखाना. पहिले आपण कुरमुरे पोहे चिवडे तर त्याच्यामध्ये थोडे मखाना घातलं तर प्रथिने मिळतील, तर जास्त करून प्रथिने घालून असा. तर माइंडफुल इटिंग ह्याला म्हणतो की ज्याच्यातून तुम्ही सगळं संतुलन ठेवू शकतात, तर ते ती कॅरी करू शकते. प्लस तिचं असं करू शकते की काही गोष्टी तिला पॉसिबल नसतात तर जेव्हा ती जिथे जॉब करते किंवा कामाची स्वरूप जिथे असेल त्या तिथे तिने जर तिला काही द्रव्य लाईक आपलं ताक म्हणा किंवा नारळ पाणी म्हणा अशा भूक लागली तर शिवन ती त्या गोष्टींचा सेवन जास्त करू शकते. आणि संध्याकाळीचं जर तिने आधीच प्लॅन करून ठेवलेलं असेल की आज मला संध्याकाळी हे बनवायचं आहे, त्याची जर तिने पण प्रिपरेशन जर करून आली असेल तर त्यामुळे संध्याकाळचं पण तिला आल्यावर जास्त वेळ न घालता, कारण बरेच वेळा असं होतं की घरच्यांच्या डिमांड्स असतात की हे, पण हेच तिने आधी जर सगळं नियोजन करून ठेवलं असेल. एकच आहे की थोडं तिला आधी थोडंसं प्लॅन करणं, मेनू ठरवणं, हे जर तिने 1 दिवस आधी करून ठेवलं तर तिचं सगळं. आणि इवन जेव्हा ती कुठल्याही शॉपिंग करायला म्हणा किंवा आपण काही गोष्टी आणायला जातो तर आठवड्याभराचा आपण किराणा माल भरतो किंवा भाज्या, तर तिने एक ठरवून ठेवलं की हां मला ह्या 4 दिवसात हे बनवायचं आहे, तर त्याचं तिने आधी आपल्याकडे स्टोअर करून ठेवलं तर त्याप्रमाणे ती त्याचा उपयोग करू शकते की हां हे माझ्याकडे आहे, ह्याच्यावर मी हे आज बनवू शकते, आज आता माझ्याकडे हे आहे तर उद्या मी डब्याला हे कारण त्याच्यात जास्त तिचा वेळ जातो की काय करावं आणि काय नाही. हे जर तिने प्लॅनिंग आधी करून ठेवलं त्याचं थोडंसं तिला जर जमलं तर ते खूप मोठा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. की माहिती असतं की उद्या हे आहे किंवा हल्ली बऱ्याच वेळा पॅकेट फूड मिळतात तर त्याचा उपयोग जास्त होतो की आपण हे, पण पॅकेट फूडमध्ये खूप प्रमाणात सोडियम असतं त्यामुळे आम्ही सांगतो की ते नको. पण हां आता जसं की तुम्ही रेडीमेड सूप म्हणा किंवा मसाला ओट्स असतं तर ते आम्ही सांगतो त्याच्यामध्ये आपल्याकडच्या भाज्या घाला, बरोबर, आणि ते सूप तुम्ही बनवा तर ते सूप तुम्ही पिऊ शकतात. किंवा मसाला ओट्स जरी पॅकेटवालं असलं पण त्याच्यामध्ये तुम्ही बरेच वेळा आपल्या भाज्या घालून त्याचं, कारण त्याच्यात फक्त पाणी घालून उकळायचं असतं, त्यात तिचा वेळ वाचतो. त्यात फक्त थोड्या आपल्या भाज्या घातल्या की ती एक चांगली रेसिपी होती, तो एक नाश्ता होतो. बरेच वेळा आपण मुसळी म्हणून मिळतात पॅकेटमध्ये, त्याच्यामध्ये सगळे ओट्स ड्रायफ्रूट सगळं असतं. वेळेअभावी ती नाश्ता करत नाही, त्याचा आहार म्हणजे असं होतं की ती स्किप करते. तर त्यावेळेला ती फक्त त्या मुसळी तिने कॅरी केल्या, त्याच्यात फक्त दही घातलं आणि ते तिने खाल्लं ऑफिसमध्ये गेल्यावर किंवा जेव्हा केव्हा तिला संध्याकाळी घरी येताना भूक लागली तर म्हणजे मिळणारा वडा समोसा ह्याच्यापेक्षा जर तिने ह्या गोष्टींचा समावेश तर जास्त चांगलं. बरं, याच्यात आता तुम्ही पॅकेट फूडचा उल्लेख केला तर बऱ्याच वेळेला असं असतं की हे बनवताना त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेली असतात, ते अन्न दीर्घकाळ टिकावं यासाठी, तर मग त्याचा शरीरावर काही विघातक परिणाम होत नाही का? म्हणजे ते वापरताना काय काळजी घ्यायला हवी मग? हो नक्कीच होतो, कारण त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात पण म्हणजे हाय सोडियम असतं, पण म्हणून त्याचा थोडा भाग आणि थोडं आपल्या घरातलं जे ताजं आहे त्याचा दोघांचाही आपण एकत्र करून जर ती रेसिपी बनवली तर त्याचा जो अभाव होण्याचा हे आहे ते कमी होऊ शकतं. शक्यतो आपण काय करतो की फ्रेश आपल्या घरी आपण बनवायचा प्रयत्न करतो, पण जर आपल्याला ते मिळत नाही, पण आता मुसळी ह्याच्यात काहीही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नसतं, ओके, तर त्यामुळे त्या तुम्ही वापरल्या तर चालेल. पण ओट्स मिळतात ते मसाला ओट्स आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तर त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही हे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचा
प्रिझर्वेटिव्हचा अभाव तुम्हाला जास्त होण्याचे चान्सेस कमी आहेत जेव्हा तुम्ही घरातलं काही फ्रेश त्याच्यामध्ये घालून ती रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात काय नेमकं आपण खरेदी करतोय याची हां, सुद्धा exactly. आपल्याला जागरूक राहून काळजी कारण घेणं हे बरेच वेळा महत्त्वाचं असं आहे. होतं की डाएट फूड म्हणून बऱ्याचशा गोष्टी पॅकेट फूड असं दिलं जातं, पण तुम्ही बरोबर. त्याच्या मागचे लेबल्स वाचणं खूप गरजेचं आहे Correct. की तेव्हा बरेच वेळा त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स ऍडेड शुगर असतं, तर हे आपण वाचत नाही. डाएट फूड आहे ना, मी डाएट फूड खाल्ले, पण असं करू नका. नेहमी त्याचे लेबल्स वाचत राहा, त्याच्या मागे दिलेलं त्याच्यामध्ये किती सोडियम आहे. आणि त्यामुळे आपल्या बऱ्याच घरामध्ये की हल्ली कॉमनली आपण हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास, नंतर डायबिटीज हे असतं, त्यामुळे हे लेबल वाचणं खूप गरजेचं आहे. ही सतर्कता सखीने दाखवली पाहिजे आणि मगच एखादा पदार्थ बाहेरून विकत घ्यायचा असेल तर तो घेतला पाहिजे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला मीना फाटक डोंबिवलीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार मीनाजी. हां नमस्कार. प्रश्न विचारा. हां हॅलो. बोला बोला प्रश्न माझा विचारा. असा प्रश्न आहे की हल्ली गॅसवर भाकरी भाजू नका, फुलका शेकवू नका, वांग किंवा पापड भाजू नका असा मेसेज व्हॉट्सअपवर येत असतो, त्यामुळे कॅन्सर होतो असं सांगितलेलं आहे. तर हे सगळं खरं आहे का? आणि तसं असेल तर मग ह्याला पर्याय काय आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हल्ली डॉक्टर बहुतेक गहू खाऊ नका, पोळी खाऊ नका असं सांगतात, त्याचं कारण काय? नक्कीच मला वाटतं दोन्ही त्यांचे धन्यवाद. प्रश्न खूप छान आहेत. कारण हे मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की गॅसवरती पापडही भाजू नका, फुलका भाकरी भाजू नका आणि त्याच्यामुळे कॅन्सर सारखा आजार पसरतो. काय मार्गदर्शन करायला? असं बघितलं तर आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायचं नाही. आता आपल्याला मिळणाऱ्या भाज्या किती आपल्याला त्या फ्रेश मिळतात किंवा त्याच्यामध्ये भेसळ नसते कुठलंही, आपण जे काय घेतो तर किती गोष्टी आपण अवॉइड करणार आहोत खरं सांगता. तर गॅस हा आपल्यासाठी हाताच्या ह्याच्यामध्ये तर तो सर्वप्रथम आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावर तुम्ही भाजणं असं कुठे मी आत्तापर्यंत असं हल्ली व्हॉट्सअप आणि हे यूट्यूब ह्याच्यावर इतकं काय काय जो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो येईल तो बोलायला सुरुवात करतो. तर मार्गदर्शन तुम्ही कोणाकडनं घेतायत, तुम्ही कोणाचं ऐकतायत हे पण खूप महत्त्वाचं आहे की त्यांची त्याचं शिक्षण, त्यांनी ज्याच्यामध्ये केलेला अभ्यास हा तुम्ही बघा की ठीक आहे. असं बऱ्याच लोक काय काय व्हॉट्सअपवर तर हल्ली खूप काय काय येतं की हे खाऊ नका, हे घेऊ नका. मला पण बरेच मेसेज आहे की असं असतं का. पण मग हे जे पापड भाजणं किंवा याच्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का किंवा याची काही मीमांसा झालेली आहे का? आत्तापर्यंत सायंटिफिक रिझन असं आपण त्याच्यावर होऊ शकतो. कॅन्सर हा अननोन बऱ्याच मेनी रिझन्स की आहेत की त्याच्याने पण होऊ शकतो आणि त्याला मेनी असे मी पेशंट बघितलेत की अननोन रिझन असं आहे. तर त्यामुळे भाकरी भाजणं किंवा आपण फुलका भाजणं, पापड भाजणं तर ठीक आहे, तेवढं आपण करू शकतो. असं काही त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की त्या परत म्हटलं की सखींना कारण पूर्वीच्याही सखी म्हणजे चुलीचा वापर करायच्या त्यावेळेला आपण भाकरी करताना मध्येच ठेवली जायची ती भाजण्यासाठी. मग पण त्याची ऊर्जा जी आपल्याला मिळायची ती आपण म्हणायचो की ठीक आहे, पण हा गॅस फॉर्म मध्ये घेत आहे. पण अगेन की त्याचं कितपत कन्व्हर्जन आहे. आपण आता सेकंड क्वेश्चन आपण जर त्याने विचारला होता की गहू पण वापरू नका फारसा असंही अनेक जण सांगताना दिसतात. तर गहू म्हणा, पोळी म्हणा आणि भाकरीच जास्त वापरा, तर ते संतुलन कसं साधलं पाहिजे? बरोबर आहे की गहू पूर्वीपासून आपण खात आलेलो आहे, तर तेव्हा ठीक होतं. पण आता म्हणजे पूर्वीचे लोक जेव्हा भाकरी खायचे तर मिलेट्स, आता सगळीकडे आहे मिलेट्स खा. मिलेट्स खा म्हणजे काय आहो, आपण काय खातो, ज्वारी, बाजरी, नाचणी हे मिलेट्स. तर ते मिलेट्सचा जास्त वापर करा. गहू का नाही खाऊ, तर गहूमध्ये एक प्रकारचं आपण ग्लुटन म्हणतो की ग्लुटन फॉर्मेशन होतं की एक प्रकारे साखरमध्ये कन्व्हर्जन जास्त होतं, त्यामुळे ग्लुटन. पण आता ज्यांना सवय आहे, आता आपण जर खाल्लं ज्वारी, बाजरी, नाचणी तर खूप चांगलं. मी तर म्हणेन तुम्ही चपाती म्हणजे पोळीवरनं, गव्हावरनं तुम्ही जर ह्याच्यावर शिफ्ट झालात तर खूप चांगलं आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत, त्याच्यामध्ये ज्याच्यातनं मिळणारी ऊर्जा, त्यातनं कॅल्शियम पण मिळतं तुम्हाला. तर त्याच्यावर तुम्ही गेलात आणि वजन कमी करण्यासाठी, डायबिटीजसाठी तर खूप उत्तम चांगलं फूड म्हणू शकतो आपण. पण जे लोक आत्तापर्यंत गहू खातात, जे आता आपण महाराष्ट्रीयन तर खातो
नंतर आपल्याला भाकरी बनवता येते, पण ज्यांना येत नाही त्यांना मी असं सजेस्ट करीन की तुम्ही गहू खा, पण त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी अजून घाला त्याच्यामध्ये, जसं की सोयाबीन थोडं घाला, थोडेसं फ्लॅक्सीड्स घाला, असं काही सत्तूचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करा. अशी तुम्ही जर पोळी केली तर ते एक मल्टीग्रेन आटा म्हणतो त्याला, तर तो आपण करून त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात ग्लुटन जास्त मिळत नाही, जास्त प्रमाणात फायबर मिळतं आणि ते एक चांगली पोळी म्हणू शकतो आणि किंवा चांगलं आहार मध्ये आपण घेऊ शकतो. नक्कीच मला वाटतं इथे एक तुम्ही टिप दिली तसं म्हणायला हरकत नाही की थोडीशी कल्पकता सखीने जर दाखवली एक अन्न शिजवताना तयार करताना, तर नक्कीच सगळ्या तिच्याबरोबर घरच्या कुटुंबियांना सुद्धा उत्तम प्रकारचं संतुलित असं अन्न खायला मिळू शकतं. याच विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढे करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय महिलांसाठी संतुलित आहार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आहार तज्ज्ञ वैशाली मराठे. ब्रेक पूर्वी आपण एक कल्पकतेवर बोललो की सखींनी जर खरंच आहार करताना म्हणजे जेवण तयार करताना थोडी कल्पकता दाखवली तर अगदी हसत हसत सगळेच जण छान जेवतात आणि नक्कीच सगळ्यांनाच याचा फायदा होतो. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की जसं आपण मगाशी म्हणालो की स्त्रीला किंवा सखीला खरंच तितका वेळ नसतो आणि मग त्या जेवढा तिच्याकडे वेळ असतो त्याच्यात ती खूप चांगलं करायचा नेहमीच प्रयत्न करते. आणि तुम्ही मगाशी एक बोलता बोलता बोलून गेलात की बऱ्याचदा असं होतं की भाजी थोडीशी उरते, मग ती सांगते घरच्यांना तुम्ही खा आणि तिची खायची राहून जाते. तर या संतुलित आहार न घेतल्यामुळे तिच्या शरीराला कसल्या गोष्टींची कमतरता भासू शकते आणि मग ती कमतरता जर आपल्याला कमी करायची असेल तर मग त्याच्यावर आम्हाला लगेचच उपाय सुद्धा आपल्याकडून हवेत. काय सांगाल? नक्कीच. तर पहिले आपण हा प्रश्न घेऊ की ती कमतरता न घेतल्याने काय होऊ शकतं. तर मुळात आपल्याला संतुलित आहारात मिळतं ती ऊर्जा, प्रथिनं, नंतर जीवनसत्व, खजिनं हे आपल्याला संतुलित आहारातनं मिळतं. जर ते आपण घेतलं नाही तर त्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचशा डेफिशियन्सीज म्हणजे आता असं सांगायला तर ॲनिमिया, आयर्न डेफिशियन्सीज म्हणतो तर ते होऊ शकतं. की ती आपल्या सखींमध्ये नॉर्मली सगळ्या वुमन्समध्ये हे खूप लवकर दिसते आपल्यामध्ये. ते एक आहे ते. सेकंडली तुमचं कॅल्शियम तुम्हाला कमी होतं, ते मिळत नाही. म्हणजे फक्त भाजी न खाल्ल्यामुळे नाही, ओव्हरऑल आपण दूध पित नाही, आपण दही आणि ताकाचा हे जास्त आपल्याकडे समावेश होत नाही. तर त्या सगळ्या संतुलित आहार न घेतल्याने की बऱ्याचशा डेफिशियन्सी होतात की मला वाटतं आणि या डेफिशियन्सीवरती आपण बोलणारच आहोत म्हणजे कुठल्या प्रकारच्या आणि याच्यावर लगेच आपण उपाय सुद्धा बोलूया. फक्त एक फोन येतोय तो आपण कार्यक्रमात घेऊया. आपल्याला शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार शिवानंदजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, शिवानंद वसे बोलतो निपाणीहून. माझा प्रश्न असा आहे, ज्यावेळी मुलगी वयात येते त्यावेळी थोडासा त्रास असतो, त्यांना मानसिक टेन्शन असतो, त्यावेळी मुलगीने कशा प्रकारचे आहार घेतले पाहिजे. त्यानंतर ज्यावेळी महिला गर्भधारण होते त्यावेळी पौष्टिक आहाराची फार गरज असते. मग तशा वेळी महिलांनी कोणत्या प्रकारचे आहार घेतले पाहिजे. आणि वय झाल्यानंतर त्यावेळी पचनक्रिया वगैरे होत नसतो व्यवस्थित, त्यासाठी त्यांना सुद्धा म्हणजे अन्न खायची इच्छा असते पण खाता येत नाही. मग त्यावेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही कोणता आहार घ्यावे, काय मार्गदर्शन करा, असं माझा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच. त्यांनी सखींचे खरंच वेगवेगळे टप्पे आपल्याला सांगितले आणि टप्प्यांवरचा आहार आपण जो बोलणार होतो तो त्यांनी प्रश्न विचारला. खूप मला वाटतं छान प्रश्न आहे. तर आधी आपण याचं उत्तर घेऊन मग आपल्या जे शारीरिक कमतरता तुम्ही म्हणालात त्याच्याकडे वळूया. तर काय सांगाल? तर खरंच म्हणजे आपण एक एक स्टेजमधनं जात असतो आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरात हॉर्मोन्स चेंजेस होत असतात. तर त्या म्हणजे पहिले टीनेज आपण म्हणजे ॲडोलसंट त्याच्यामध्ये आपल्याला येणारी मासिक पाळी, त्याच्यामध्ये आपले होणारे चेंजेस, नंतर जेव्हा आपण लग्न होऊन आपण एक गर्भधारणाच्या प्रोसेससाठी आपली होणारे चेंजेस, ह्या सगळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात आणि ते हॉर्मोन्स बदल घडत असतात. तर त्याच्यामध्ये आहार चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला त्या दरम्यान मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. तर पहिलं आपण स्टेज घेऊया की जेव्हा आपली मासिक पाळी चालू होते तेव्हा तिला एक स्ट्रेंथ म्हणजे प्रथिनांची गरज जास्त असते, तिला जास्त करून आयर्नची गरज जास्त असते.
त्यामुळे चांगले प्रथिनं तिच्या शरीरात गेले पाहिजेत. जसं की दुधाचे पदार्थ, जर दूध आवडत नसेल तर सोयाबीन्स किंवा तुम्ही पनीर म्हणा, किंवा आपण एक असं आम्ही सांगतो की डाळी आणि तांदूळ असं मिक्स केलेली रेसिपी, जसे इडली आहे, खिचडी आहे, ह्याचा समावेश, किंवा घावण म्हणा असं करू शकतात. किंवा 2-3 खजूर दिवसाला गेले पाहिजे तिला, कारण आयर्न मिळटअप होण्यासाठी. परत तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अंडं हे खूप चांगलं प्रोटीन आहे, तर तिने एखादं अंडं रोज खाणं. नंतर चिकन जर खात असेल तर चिकन खाणं. ह्याच्याने तिची जी कमतरता आहे ती कारण स्ट्रेंथ येणं खूप गरजेचं आहे. आणि ऊर्जा, कारण त्या मुली हल्ली बरंच जेवण खात नाही, तर ऊर्जा मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फळं गेली पाहिजे, ॲटलिस्ट दिवसाला एक फळ तरी गेलं पाहिजे. ते त्याचा समावेश असणं गरजेचं आहे. भाज्या आवडत नसतील तर तुम्ही पराठे बनवून द्या त्यांना, तर कारण त्या वयात त्या सगळ्या गोष्टी जाणं गरजेचं आहे. तर तो झाला त्या दरम्यानचा आहे. तर नंतर जेव्हा आपण प्रेग्नन्सी होत असते तेव्हा पण खूप महत्त्वाचं असतं की आपलं राईट वजन असणं. जर तुम्ही अंडरवेट असाल तर तुम्हाला भरपूर डेफिशियन्सी असणं, तर त्यामुळे बाळासाठी आणि तुमच्यासाठी कधी कधी ती रिस्क असू शकते. त्यामुळे तुमचं वजन एक नॉर्मल असणं तुमच्या हाईटप्रमाणे ते आम्ही मेजर करतो. जेव्हा तुम्ही गर्भधारण्यासाठी जातात तर काही गोष्टी पाळाव्यात, की तुमचं वजन बरोबर आहे का, तुम्ही तुमचं वय देऊ शकताय का तुमच्या आहाराकडे, आणि थोडं त्या दरम्यान तुमचा आहार. कारण पण असं असतं ना की तू प्रेग्नंट आहे म्हटल्यावर तू डबल खायचंस असं नसतं. तेव्हा असं असतं की तुम्हाला काही गोष्टी चांगल्या जाणं गरजेचं असतं. जसंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रथिनं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीरामध्ये. त्याची म्हणजे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीराची कार्यरचना चांगली राहण्यासाठी आपल्या प्रथिनं खूप महत्त्वाचे आहे. तर तिन्ही पण तेव्हा त्याचा काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे कॅलरी हा मोजून तिने एक मार्गदर्शन घेऊन जर तिचा आहार ठेवणं खूप गरजेचं आहे. नंतर जेव्हा तुम्ही जेव्हा 40-45 नंतर येतात, तो आपण मगाशी बोलणारच होतो की 40-45 नंतर पण हॉर्मोन्स चेंजेस झाल्यामुळे की बऱ्याचशा गोष्टी की बॅक पेन होणं, नी पेन होणं हे खूप कॉमनली येतं. आणि माझ्याकडे येतात असं की खूप होतंय, वजन नॉर्मल आहे किंवा वजन वाढतं कारण हॉर्मोन बदलले असतात. कधी कधी आपली पिशवी काढण्यात येते, त्यामुळे त्याच्यानंतर पण वजन वाढतं. मग तेव्हा आम्हाला तो आहार, तेव्हाचा आहार पण खूप महत्त्वाचा आहे. ह्या तिन्ही स्टेजमध्ये आहाराचं खूप महत्त्व आहे. त्या थर्ड स्टेजमध्ये पण कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन D3 तर खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तर ते घेणं तुम्हाला कसं मिळू शकतं ते आपण घेणारच आहोत, की ह्या 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्व आहे आहाराचं, आणि त्यात मार्गदर्शन मिळणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. खरं, कारण तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक सखीची नक्की शरीराची गरज काय आहे हे ओळखून तिला त्या पद्धतीने आहार दिला जातो. पण तरीसुद्धा खूप छान उत्तर आपण दिलं की प्रत्येक स्थितीमध्ये साधारण कुठल्या कुठल्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता एक फोन येतोय, तो आपण कार्यक्रमात आधी घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्याला फोन येतोय, आपल्याला उमा महाजन तासगावहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हा, नमस्कार. विषय खूपच चांगला आहे. धन्यवाद. माझा असा खूप प्रश्न, कार्यक्रम खूपच छान आहे, विषय खूपच छान आहे. माझाच प्रश्न असा आहे की आपल्या जेवणात तुपाचं प्रमाण किती असावं? का तर कोलेस्ट्रॉलच्या भीतीने जवळजवळ कोणी तूप खायला धजत नाही. आणखीन एक प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांचा आहाराबाबतीत जर मार्गदर्शन व्हावं ज्येष्ठ नागरिकांच्या. बर, थँक्यू. जेवणातला तुपाचा वापर, कारण तूपही वापरून, आणि आपण पूर्वीचं मगाशी ताट जेव्हा बघत होतो, पूर्वी तर वरण भातावरती तुपाची धार ही कंपल्सरी असायची किंवा मसाले भातावरती. तर तूप अलीकडे असं म्हणतात खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढतं, काय सांगाल? तर आम्ही असं सांगतो की पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला 3 ते 4 चमचे तुम्ही तेलामध्ये जेवण तुमचं झालं पाहिजे, छोटे, म्हणजे 1 टेबलस्पून म्हणजे साधारण. तर त्याच्यामध्ये तुमचं 3 ते 4 चमचे, पण त्याच्यामध्ये जर तूप 1 चमचा तुम्ही घेतलं, 1 टीस्पून, तर काही हरकत नाही आहे. कोलेस्ट्रॉल वाढणं हे तुम्ही कुठलं ऑइल, आम्ही सांगतो की तुम्ही बदलत राहा म्हणजे 2-2 महिन्यात तेल बदलत राहा, म्हणजे त्याचा बॅलन्स राहतो. तसंच आपण
तूप एक प्रमाणात, कुठली गोष्टी तुम्ही प्रमाणात खाल्ली ना तर नक्कीच त्याचा काहीही तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही आजार येण्याचे कसं असतं की तुम्ही मॉडरेटमध्ये ह्याच्यामध्ये तर खा, पण त्याच्याबरोबर तुमची रोजची जीवनशैली पण बघा की तुम्ही त्याच्याबरोबर आहार तर तुम्ही बॅलन्स ठेवता आहात, पण त्याच्याबरोबर तुम्ही थोडं चालता आहात का, तुम्ही स्वतः ऊर्जा बर्न करता आहात का, तर ते पण एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही खातायत मग तर तुम्ही खाणं, पण ती तेवढीच ऊर्जा बर्न पण झाली पाहिजे आहे. तर तुम्ही 1 चमचा तूप खाल्ल्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉल लगेच वाढू शकत नाही. परत प्रत्येकाचा आहार हा वेगवेगळा असतो. जर माझ्याकडे कोणता पेशंट कोलेस्ट्रॉलवाला आला तर त्याला मी सांगू शकते की हां हे तू एवढ्या प्रमाणात खा, पण जर एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे ज्याच्या काही नाही सगळं व्यवस्थित आहे तर मी त्याला सांगेन की तुझं एवढा इंटेक आहे, तू एवढं घेऊ शकतोस. त्यामुळे प्रत्येक तो बदलत राहतो. आणि आता तुपाचा विषय निघालाय म्हणून बऱ्याचदा आपण असं म्हणतो की गाईचं तूप खावं, तर ते किती योग्य आहे. आणि इव्हन तेलाचा सुद्धा, घाण्यावरच्या तेलाचा वापर जास्त करावा असंही म्हटलं जातं. तर त्याचा आपल्या आहाराशी, संतुलित आहाराशी काही संबंध आहे का? हो, की तुम्ही त्याच्यामधनं मिळणारे खजिना किंवा काय तर ते तुम्हाला, पण परत ते असं झालं की ते फॅट्सच आहेत, तर त्याचा प्रमाण राखणं खूप गरजेचं आहे. की तुम्ही ह्याच्यावरचं भाण्यावरचं तेल खातात पण तुम्ही त्याचं महिन्याला तुमचं त्याचं प्रमाण 5 लिटर आहे 2 जणांसाठी, तर ते चांगलं नाहीये. तर तुम्ही त्याचं प्रमाण असणं हे खूप महत्वाचं आहे. मॉडरेशन इज द की. राईट. तुम्ही खा पण त्याचं मॉडरेशन ठेवा. तुमची गरज खूप छान लागतं म्हणून तुपामध्ये आपण 2-2, 3-3 चमचे तेल तुपामध्ये आपण छान पदार्थ करणं नाही, तेवढं गरज आहे तेवढ्या ह्याच्यात पण त्याची छान चव येते. बरोबर. कधी कधी नाही घातलं तरी पण चांगलं होतं. आता मगाशी तुम्ही तुपाचं आम्हाला सांगितलं, साधारण 1 चमचा तूप आपण खाऊ शकतो, तर तसं तेलाचं काही प्रमाण आहे की सर्वसाधारणपणे एक माणूस किती तेलाचा वापर दिवसाला करू शकतो, किती करावा? महिन्याला आम्ही सांगतो की तुम्ही अर्धा लिटर पर पर्सन तुम्ही वापर करावा. तसं दिवसाला त्याचं होतं 3 ते 4 चमचे. बरं. तर 3-4 चमच्यामध्ये तुम्ही जेवण बनवू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही पोळीला तूप लावू नका, तेल तूप लावू नका. तुम्ही वरणाला खूप कमी ह्याच्यामध्ये, कारण वरणाला आपण जस्ट थोडंसं याच्यामध्ये वरण शिजू शकतो. जास्त आपल्याला लागतं ते भाजी म्हणा किंवा कुठलं आपलं आपण नाश्ता बनवतो पोहे किंवा उपमा, त्याला थोडंसं लागतं. मग जिथे आपल्याला माहिती आहे की ही भाजी किंवा ह्याला आपल्याला कमी तेल लागतं तर तिथे आपण त्याचा हे कमी करून आपण त्याचा मॅनेज करू शकतो प्रमाण. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही साधारण संतुलित आहाराच्या बाबत काय मार्गदर्शन कराल? कारण तुम्ही मगाशी म्हणलात तसं की त्यावेळेला आपण थोडंसं थकलेलं असतो, शारीरिक जेवढी ऊर्जा आपली नियमित वापरतो तेवढी कमी झालेली असते, आणि त्यावेळेला मग आहारात साधारण काय बदल करणं हे अपेक्षित असतं? कसं असतं की वय झालं की पचनशक्ती पण जरा कमी होते, त्यामुळे डायजेशन ऑब्झर्प्शन बघायला गेलं तर त्यांचा आहार हा थोडासा होऊन जातो. एका वेळेला ते खाऊ नाही शकत, आणि पद्धत अशी असते की सकाळचं खाल्लं रात्रीचं खाल्लं बस, मध्ये खात नाही. पण आताच्या ह्याच्याप्रमाणे की तुम्ही थोडंसं मध्ये काहीतरी एखादं फळ म्हणा किंवा काही थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणा असं खा, किंवा काही पातळ पदार्थ की सूप म्हणा असं घ्या. आणि पचनशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना कच्चं पचायला त्रास होतो, तर सगळं शिजलेलं अन्न जास्त त्यांना. दही ताक हा तुम्ही एक सकाळच्या वेळेला जर तुमच्या जेवणामध्ये असलं तर त्यांना पचायला जास्त, कारण दही हे प्रोबायोटिक म्हणतो की आपलं गट चांगलं करतं, पचनक्रिया चांगली करतो. त्यामुळे दही हा तुमच्या जेवणात ठेवा. नंतर एकदम रात्रीचं जेवण खूप साधारण हलकंसं घ्या, खिचडी म्हणा किंवा उपमा म्हणा, कधी तुम्ही घावण म्हणा असं घेऊ शकतात. रात्रीचेच वातुळ पदार्थ म्हणजे आम्ही सांगतो की हुसळी ज्या असतात जे चना छोले, त्यांनी जास्त तुम्हाला गॅस फॉर्मिंग होतं, ते रात्रीच्या ह्याच्यामध्ये थोडे टाळाव्यात. जड पचायला जड असलेले पदार्थ रात्रीच्या वेळेला शक्यतो टाळावे. नक्कीच. मला वाटतं आणि ही काळजी आपण घ्यायला सुरुवात करायला हवी. जसं आपलं वय वाढत जातं तसं या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, तर आपल्याला नक्कीच त्याचे कुठचाही अपाय होणार नाही. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन करणार आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. महिलांसाठी संतुलित आहार हाच आपला विषय आहे, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आहार तज्ज्ञ वैशाली मराठेजी.
मला वाटतं आपला जो प्रश्न होता मी पुन्हा त्याच्याकडे येते की तुम्ही महिलांना येणाऱ्या सखींच्या आयुष्यात येणाऱ्या संतुलित आहार नसेल तर येणाऱ्या काही गोष्टी सांगत होतात की शारीरिक कमतरता आपल्याला कसली भासते. तर त्याच्यात आयर्नचा उल्लेख आपण केला होता, कॅल्शियमचाही उल्लेख केला होता. तर या व्यतिरिक्त आणखीन कसली गरज असते आणि जी कमतरता आपल्याला भासते त्याच्यावर आम्हाला उपाय पण ऐकायला आवडतील. हो, तर सगळ्यात महत्त्व आताचं ह्याच्यामध्ये वजन वाढणं, की संतुलित आहार न गेल्यामुळे की जे आपण वेळेअभावी जे आपल्या समोर येतं आणि आपण काही गोष्टी खात नाही, त्यामुळे त्या एक आहेत. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आयर्न डेफिशियन्सीचं आहेत, म्हणजे विकनेस येतो आपल्याला. व्हायटॅमिन्स डेफिशियन्सी म्हणजे जीवनसत्व कमी गेल्यामुळे बरेच वेळा खूप थकवा, बरेच वेळा असं होतं की मला काही करावंसं वाटत नाही आहे, वजन वाढत चाललं आहे, मला फक्त झोपावंसं वाटतंय, मला ताकदच नाही आहे, मी कसं करू. ह्या गोष्टी हा संतुलित आहार न गेल्यामुळे, कारण आपल्याला जेवढी हवी ती ऊर्जा न मिळणं, प्रथिनं जे प्रोटीन्स मी म्हणते ते न मिळणं, ते त्या न मिळाल्यामुळे जेवढी आता खरं सांगायचं तर 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट आम्ही सांगतो प्रथिनं गेलं पाहिजेत. म्हणजे तुमचं वजन 60 किलो आहे तर तुम्हाला 60 ग्रॅम प्रोटीन गेलं पाहिजे 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट. तर तेवढं आपण जात नाही, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं डेफिशियन्सीजमुळे आपल्याला हल्ली होणारे आजार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ली वजन वाढणं, नंतर BP, डायबिटीज हे खूप लहान वयात दिसतं. खरं. आणि 40 नंतर तर सगळ्यात जास्त की गुडघेदुखीचा त्रास, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो आम्ही, ती कॅल्शियम आणि व्हायटॅमिन D डेफिशियन्सी, व्हायटॅमिन B12 कमी झाल्यामुळे खूप येणारा विकनेस, की तिचं लक्ष न लागणं, कॉन्सन्ट्रेशन न होणं, म्हणजे कामात पण तिला करायचं तर सगळं आहे पण तिचं लक्ष न नसणं, ह्या सगळ्या गोष्टी संतुलित आहार न घेतल्यामुळे होतात. तर आता आपण बघू की त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, खरं की म्हणजे कोणते फूड सोर्सेस घेतलं पाहिजे. आहेत. बरोबर. तर फर्स्ट ऑफ ऑल मी जाईल की प्रथिनं तुम्हाला कशातनं मिळतात, तर डाळ आणि पल्सेस आणि जे आपले मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, नॉनव्हेज फळ. पण डाळ आणि उसळी आणि आपण ते खातो त्याच्यामध्ये कम्प्लीट प्रोटीन नसतं, आपले 9 एसेन्शियल अमायनो ॲसिड्स नसतात. त्यामुळे आम्ही असं सांगतो की ते कंबाईन करा आणि तसं खा, की म्हणजे तुम्ही खिचडी फॉर्ममध्ये, इडली फॉर्ममध्ये खा. त्यामुळे ते त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल. म्हणजे आपल्या व्हेजिटेरियन लोकांसाठी सांगतो, किंवा पनीर घ्या किंवा सोया बीन्स घ्या, की ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जास्त ठेवा. नंतर तुम्ही अंडं घ्या, चिकन घेऊ शकतात, हे प्रथिन्यांचं झालं. व्हायटॅमिन D साठी तर D हा फूड सोर्सेस जर तुम्ही बघायला गेलं तर ते सगळे हाय इन फॅट्स असतात. त्यामुळे शक्यतो आम्ही सांगतो की व्हायटॅमिन D साठी अंड्यातलं पिवळं जे असतं ते जे योक म्हणतो आपण, त्याच्यामध्ये व्हायटॅमिन D खूप चांगलं आहे, पण ते आठवड्यातनं एकदाच घ्या, रोज खाऊ नका, की त्याने कोलेस्ट्रॉल वाढेल किंवा वजन वाढेल तुमचं. तर ते तसं करा. पण व्हायटॅमिन D तुम्ही सनलाईट जो मिळतो तुम्हाला, तर तो हल्लीच्या रिसेंट रिसर्चप्रमाणे 10 ते 3चा जो वेळ आहे त्याच्यामुळे 5 मिनिटं तुम्ही ते एक्सपोज झालात, तुम्ही सनलाईट तुम्ही घेतलात, तुमची ही स्किन आणि ही स्किन जर तुम्ही एक्सपोज केले तर तुम्हाला जास्त चांगलं व्हायटॅमिन D, UV रेज जे मिळतात त्याच्यातनं व्हायटॅमिन D मिळू शकतं. प्लस डॉक्टर काही तुम्हाला सप्लिमेंट देतात, तर ते जेव्हा तुम्ही खूप प्रमाणात डेफिशियन्सी असते तेव्हा तुम्ही ते घेणं गरजेचं आहे. तर ते झालं. व्हायटॅमिन B12 साठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट खूप चांगले आहेत आणि नॉनव्हेज फूड्स. नंतर आपण भरपूर फायबर्स जाण्यासाठी, जीवनसत्व A, B, C मिळण्यासाठी फळं आणि भाज्या, दिवसाला 2 फळं तरी गेली पाहिजेत. बदलत राहा, फक्त केळं असं नको. आपण कधी ऋतुमानानुसार जे फळं आता येतात त्याप्रमाणे तुम्ही फळांचा समावेश ठेवत जा. नंतर असं बघायला गेलं तर ॲनेमियासाठी मी सांगितलं की खजूर खा, पण तो खजूर हा लिंबाच्या सरबताबरोबर जास्त चांगला दुधाबरोबर घेऊ नका, कारण कॅल्शियम आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं होत नाही, त्यामुळे व्हायटॅमिन C आणि आयर्न जास्त चांगलं होतं. म्हणून तुम्ही खजूर आणि लिंबाचं सरबत घेतला तर जास्त चांगला आहे. तर हे फूड सोर्सेस आपल्याला जी व्हायटॅमिन आणि जीवनसत्व आणि ह्याची कमतरता भासते तर हे तुमच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं विषय खूप मोठा आहे, पण अगदी तरी जाताना एक मनात प्रश्न आहे की ऋतुमानानुसार सुद्धा आहारात परिवर्तन करावं असं म्हणतात आणि आता अगदी पावसाला सुरुवात झाली आहे, तर या दृष्टिकोनातून सखींना थोडक्यात काय मार्गदर्शन करा? हो, खूप मोठा विषय आहे, त्यामुळे डिटेल बोलता येणार नाही. तर पावसाळ्यात सध्या पचनशक्ती आपली चांगली होत नाही, बरेच वेळा आपल्याला डायरिया किंवा कफ कोल्ड असं आपल्याला भरपूर प्रमाणात
दिसतं. तर अशा वेळेला तुमची इम्युनिटी वाढणं गरजेचं आहे. तर आलं, लसूण, आपलं हळद हे खूप चांगल्या प्रमाणात आपण स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स म्हणतो, अळशी ह्या चावून खाणं, ह्याचा समावेश जास्त असतो. म्हणजे तुम्ही सूप बनवा, डाळीचं सूप बनवा, भाज्यांचं सूप बनवा, त्याच्यामध्ये लसूण आल्याची अद्रकची पेस्ट घाला, किंवा तुम्ही दूधामध्ये हळद घालून प्या, त्यांनी पण तुम्हाला चांगलं इम्युनिटी वाढेल. तर ह्या सगळ्यामुळे सर्दी, खोकला किंवा तुमची पचनशक्ती, बाहेरचं खाण्यापेक्षा शक्यतो जेवढं होईल तेवढं घरचं खा, शिजलेलं अन्न खा, ताजं अन्न खा, ज्याने तुम्हाला पचनशक्ती तुमची चांगली राहील. तर हे खूप सोपी आणि साधी आत्ताच्या पावसाळ्याच्या येणारा आपला सीझन आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला ही टिप खूप छान. मला वाटतं कमी वेळात बऱ्याच छान गोष्टी तुम्ही आम्हाला सोप्या करून सांगितल्यात आणि मुळात म्हणजे वेळात वेळ काढून इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. चा विषय कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी नेहमीप्रमाणे वेगवेगळे माध्यम आपण वापरू शकता. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात. तेव्हा मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. फेसबुकवर प्रतिक्रिया देण्यासाठी www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @dd सह्याद्री आपला ट्विटर हँडल आहे. संतुलित आहार कसा ठेवावा याविषयी मिळालेलं मार्गदर्शन सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि सखीने आपल्या आहारामध्ये याचा नक्की समावेश करा. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात वेगळ्या विषयासह. आत्ता मात्र इथेच निरोप घेते. नमस्कार.